अध्याय 13 कविता 13. काम मठाचे आशीर्वाद माऊलीचा उणे कशाचे. काम मठाचे आशीर्वाद माऊलीचा उणे कशाचे. माऊली करी कौतुक गाडीवरी रेतीच्या बसले. माऊली करी कौतुक गाडीवरी रेतीच्या बसले. गाडीवान होते महार म्हणून गाडीतून उतरले. मीन बसे स्वामी सवे बैल स्वामीस घेऊन आले. सांकेतिक स्थळास नाही बुजले. गंगा भारती गोसावी आला शेगावी समर्थांची ऐकून कीर्ती. गंगा भारती गोसावी आला शेगावी समर्थांची ऐकून कीर्ती. गोसावी दर्शनासाठी आतुर लोक अडवत त्याची पाहून रक्तपिती. त्याच्या दर्शनाचा योग सत्वर आला स्वामी चरणा धावला. त्याच्या दर्शनाचा योग सत्वर आला गोसावी स्वामी चरणा धावला. स्वामींनी मारली चापट घातली लाथ बेडका अंगावर थुंकला. स्वामींनी मारली चापट घातली लाथ बेडका अंगावर थुंकला. तोच मानुनी प्रसाद मलम समजून अंगास लावला. तोच मानुनी प्रसाद मलम समजून अंगास लावला. समर्थ स्नानाच्या जागेची माती गोसावी रोज अंगास लावे. समर्थ स्नानाच्या जागेची माती गोसावी रोज अंगास लावे. कुटाळ घेण्या अनुभव समर्थ शक्तीचा गोसाव्या सवे आला. गोसाव्याची माती झाली औषधी कुटाळ्यास आली दुर्गंधी. गोसाव्याची माती झाली औषधी कुटाळ्यास आली दुर्गंधी. होऊन पूर्ववत गोसावी नित्य देई भजनाचा आनंद माऊलीला. होऊन गोसावी पूर्ववत नित्य देई भजनाचा आनंद माऊलीला. झामसिंगाच्या विनंतीला देऊन मान्यता स्वामी आले मुंडगावी मुंडगाव पैठण झाले. झामसिंगाने घातला भंडारा स्वयंपाक निम्मा तयार झाला. स्वामी बोले आज चतुर्दशी पंगत उठवा पौर्णिमेला. झामसिंगाने ऐकले नाही झंझावात सुटला. अन्नाचा नाश करण्या पाऊस आला. पश्चातापे झामसिंग स्वामीस बोले उद्या पर्जन्य वृष्टी टाळा स्वामी जनमज बोल लावी. झामसिंगाने पुण्य कमविले आमचे वाटोळे झाले. पर्जन्य उद्या दगान देई स्वामी वदले. आकाशाकडे पाहताच मेघ क्षणात निघून गेले. समर्थांच्या निसर्ग आज्ञेत वातावरण क्षणात सौम्य झाले. कसकस असता पुंडलिक शेगावी निघाला बापा समवेत. कसकस असता पुंडलिक शेगावी निघाला बापा समवेत. येता 5 कोसा पुंडलिका आला ज्वर उठली गाठ बगलेत. पायी वारी करीत आला उठत बसत. पुंडलिक शेगावात करता समर्था वंदन. स्वामींनी दाबली गाठ घालता पुंडलिक दंडवत. स्वामींनी दाबली गाठ घालता पुंडलिक दंडवत.